संपर्क प्रमुख पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही. निलंबनानंतर शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया. नांदेड शहरात रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या 2 गटात वाद झाल्यानंतर काल माजी महानगर प्रमुख बंडू खेडकर व शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांना निलंबित करण्यात आले. यावर पत्रकार परिषदेत घेत नांदेड शहर प्रमुख हे म्हणाले की रविवारी संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यात झालेल्या वादावादीत मी फक्त सोडवासोडवी केली. मी मारहाणी सुद्धा केली नाही. यात माझा कोणताच गुन्हा नसताना मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता निलंबनाची कारवाई केली. संपर्क प्रमुख हे पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नसल्याचे त्यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच्याबद्दल आम्ही आमची सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे, तर आम्ही उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, आम्ही पक्षातच आहोत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर बसून उपोषण करावं लागेल आणि आम्हाला न्याय मागावा लागेल. याच्यासाठी पर्याय नाही. त्यांनी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. ते मीच भरायला लावलेले आहेत. 1 लाख रुपयाच्या वरची रक्कम आहे भरवलेली आहे. 6818 आणि 9822 1 लाख रुपयाचे दोष मी भरलेले आहेत. ते स्वतः पैसे भरायला लावले. राहुल चंदेच्या खात्यावरून भरलेले पैसे आहेत. नाही, आता मी पक्षप्रमुखांकडे वेळ मागणार. आता उद्धव साहेबांचा 27 तारखेला वाढदिवस आहे, तर त्यामुळे आता 27 तारखेच्या नंतरची तारीख मिळेल. जेव्हाही आम्हाला तारीख मिळेल तेव्हा आम्ही पक्षप्रमुखात जाऊन आमची बाजू मांडू. ते सांगितलं ना मी की मी एकनाथदादा पवार यांचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. सीट निवडून यावी, जिल्ह्याला एक नेता मिळावा, चांगला माणूस होता, पक्षात आले होते, त्यांना निवडून आणणं आमचं कर्तव्य होतं. उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून आले होते आणि जे पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून पक्षात येतात त्याच्यासाठी अवरात्र मेहनत काम करणं हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. हो, बंडू भाऊची आणि त्यांची बाचाबाची झाली, मारहाण झाली, याचे दुसरा धक्काबक्की झाली, मारहाण नाही. मी फक्त सोडवासोडवी केली, मी त्यांना काही मारहाण केलेली नाही. माझा काही मारहाणीत रोल नव्हता, काहीच.